नोटिसिंग करू? नाही नाही, म्हणजे कसंही सांगा तो ॲक्च्युली हे असं छान हां, दिसेल actually. हे असं गप्पा मारल्यासारखं. हां, गप्पा मारल्या. माझा जन्म मुंबईत चेंबूरमध्ये झाला. माझं ग्रॅज्युएशन कॉमर्समधनं झालं आहे. मी माझं ग्रॅज्युएशन मुंबईतच पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी एका खाजगी कंपनीमध्ये क्लेरिकल जॉब करत होतो. तो 3 वर्ष केला. पण लहानपणापासूनची मुंबई आणि त्याच्यानंतर झालेले बदल मुंबईतले, ह्याला मी कंटाळलो आणि वेळास रत्नागिरी जिल्ह्यातलं हे छोटंसं जे गाव आहे, हे माझं नेटिव्ह प्लेस आहे. आणि 2002ला चिपळूणची एक संस्था आहे, सह्याद्री निसर्ग मित्र. ते सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जे पक्षी, प्राणी दुर्मिळ होतात, त्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी काम करतात. आणि तेव्हा त्यांचं पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडावरती सर्वेचं एक काम चालू होतं. तेव्हा ते वेळासच्या किनाऱ्यावर फिरताना त्यांना एक अंड्याची रिकामी सालं म्हणजे एक शेल्स मिळाली आणि त्यांनी गावात विचारलं तर सुरुवातीला कोणी काही सांगितलं नाही. पण गावातल्या एका काकांनी, गोपीनाथ महाडिक त्यांचं नाव आहे, त्यांनी त्यांना सांगितलं की अशी अशी समुद्रातली कासवं येतात, अंडी घालतात आणि गावातली लोकं ती अंडी चोरतात. आणि एक बाहेरची संस्था येऊन आपल्या गावामध्ये काम करते आणि त्यांचं जे काम होतं, त्यांनी बाकी पक्ष्यांवरती वगैरे जे काम केलं होतं ते मला खूप आवडलं, कारण प्राणी पक्षी मला मुळात आवडतात. आणि तिथे असं होतं की चला आपल्याला एक चांगली साथ मिळते आहे, चांगले गुरु मिळत आहेत, आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे. म्हणून मग ह्या कासव संरक्षण संवर्धनामध्ये आपण अधिक काम करावं, कारण त्यावेळेला हा विषय पूर्ण नवीन होता. म्हणजे माझ्यासाठी तेव्हा पक्षी जगसुद्धा खूप नवीन होतं. समुद्रामध्ये एकूण 7 प्रकारची कासवं आपल्याला जगभरात आढळतात, 7 प्रजातींची. तर त्यातली भारतीय उपखंडामध्ये 5 प्रजातीचे सापडतात आणि त्यातलं आपल्या वेळास किंवा कोकण किनारपट्टीवरती आपण म्हणू ऑलिव्ह रिडले जातीचं सगळ्यात छोटं समुद्री कासव जे आहे ते आपल्या इकडे किनारपट्टीवरती अंडी घालायला येतं. विशेष करून निसर्गाने निर्माण केलेलं समुद्र स्वच्छ ठेवणारा एक प्राणी आहे, त्याला स्कॅव्हेंजर म्हणून ओळखलं जातं. सो आपण थ्रूआउट रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर काम करणाऱ्या लोकांना ते दिलेलं आहे. मग हा आधी मला एक विचारतो माझं GPS लोकेशन. सो मी ते ऑन केल्यानंतर ही सगळी माहिती येते, म्हणजे हे मेन पेज आहे. त्याच्यानंतर आत्ता मला जर नेस्ट मिळालं आहे तर मी घरट्यावरती जायचं. आता हे आपण मराठीत मुद्दाम केलं आहे, लोकल लोकांना हे कळायला पाहिजे म्हणून. सो आता इथे ऑप्शन असतं की मी नेस्ट हॅचरीमध्ये, म्हणजे जी आपण आर्टिफिशियल जाळी तयार केली आहे, संरक्षित जाळी, त्याच्यात ठेवतोय का मी नॅचरल नेस्ट ठेवतोय, मूळ जागी आणि हॅचरीमध्ये. त्याला तो तिथे अपलोड होतो. आता हा फोटो इथे अपलोड झाला. आता मी त्याला ज्या वेळेला समाविष्ट करा, म्हणजे मी त्याला प्रोसेस करतो आणि पुढे त्याला टाकतो, ह्या जागेचं GPS लोकेशन ज्यांना ॲक्सेस असतो ह्या ॲपचा त्याला मिळतं आणि त्याच्यावरनं मग आपण आयडेंटिफाय करतो की कुठल्या एरियामध्ये जास्त नेस्ट होतात. सो ते आपल्याला इझी होतं. सो जुन्या लोकांचं ट्रेडिशनल नॉलेज प्लस आत्ता जी टेक्नॉलॉजी असते त्याचा वापर करून आपण ही दोन्ही कामं त्याची सांगड घालून हे काम करतो. सुरुवातीला काही घरांमध्ये असं होतं की हां ठीक आहे, आपल्याकडे कासवं येत आहेत, अंडी घालतात, कारण त्यांना ते रोजचं होतं. अगदी लहानपणापासून काही लोकांनी अंडी खाल्लेली होती, तर त्याच कासवाला वाचवायचं काय करायचं, कारण आम्ही लहानपणापासून ती कासवं बघितली आहेत. आता काय ते कासवं अंडी घालतात, आम्ही ते खायचो, पण आता ती अंडी ठेवतात, मग त्यातनं पिल्लं येतात आणि मग शहरातनं लोक ते बघायला येतात. एक सुरुवातीच्या काळामध्ये लोकांमध्ये एक तसा समज होता. पण
वेळासमध्ये 2006ला पहिला कासव महोत्सव ज्यावेळेला केला तर आलेल्या लोकांना राहायची आणि जेवणाची व्यवस्था करायची होती. तर सह्याद्री निसर्ग मित्रांनी तेव्हा होमस्टे ही संकल्पना गावात राबवली आणि तेव्हा 6 घरं तयार झाली की आलेल्या पर्यटकांची आपण राहायची जेवायची व्यवस्था करूया. लोकांना एक इन्कम सोर्स निर्माण झाला आणि तिथे ह्या कासवाकडे बघायचा दृष्टिकोन गावातल्या लोकांचा बदलला. आता त्यांचं असं झालं की ही येणारी मादी म्हणजे आपल्या घरी माहेराला आलेली आपली मुलगी आहे, तिची आपण काळजी घेतली पाहिजे. मग तिला किनाऱ्यावरती जर काही अडथळे असतील अंडी घालण्यासाठी तर किनारा स्वच्छता अभियान राबवा. बघा तुम्ही बिल्डिंगच्या खाली म्हणजे मोऱ्या आहेत त्या आणि त्या मोऱ्यांमध्ये तेच प्लास्टिक असतं आणि तेच त्या मोऱ्यांच्या मधून ते खाडीमध्ये जाते आणि आपल्याला म्हणजे जवळचं उदाहरण आहे प्रदूषण पाण्यातलं किती होतंय. सहज बोलता बोलता आम्ही असं नेहमी म्हणतो की एका पिढीने केलेली चूक होती आणि दुसरी पिढी ती आत्ता चूक सुधारत होती आणि खूप चांगल्या पद्धतीने ती चूक सुधारतायत ते.